तर आज आपण जाणार होतो शिर्डीपासून 4 ते 5 किलोमीटरवर असणाऱ्या रहस्यमयी आणि भुहेरी मंदिरात, शिंगवे आणि नापावाडी याच्या मध्यवर असणारे मंदिर. मग मंदिरात जाण्यासाठी पूजाचं सामान घेतलं आणि निघलो मंदिराकडे जाण्यासाठी. तेवढ्यात आपले 2 कॉलेजचे मित्र भेटले. तेवढ्यात त्यांना भेटलो आणि निघलो मंदिराच्या दिशेकडे. सुमारे 2000 वर्षापूर्वी स्थापन झालेले हे कालभैरव देवस्थान. इथले स्थायिक लोक सांगतात की इथं रोज रात्री 12 वाजता कालभैरवांची सवारी निघते आणि त्यावेळी भगवंतासमोर ठेवलेला कापूर हा आपोआप जळतो. असं म्हणतात की या बारवातून रोज कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता घोड्यावर बसून एकदम गुप्त स्वरूपात नापावाडी परिसरातील सर्व देवस्थानांना भेट देतात. ही बारव अहिल्याबाई होळकर यांनी एका रात्रीत बांधले असे आख्यायिका आहे आणि इथे असलेले भुये कालभैरवांच्या मुख्य मंदिरापाशी जोडलेले असे मानले जातं. आणि या बारवातील पाणी अनेक रोगांवर गुणकारी आहे. आणि याच मंदिराच्या शेजारी भुहेरी मंदिर सुद्धा आहे. आणि हे मंदिर पुरातन काळामध्ये गुप्त साधना व ध्यान साधना याच्यासाठी वापरण्यात येत होते. या भुयारामध्ये नवनाथ आणि कालिका माता यांची मूर्ती देखील आहे. तर हे एक मंदिर नसून एक इतिहास आहे आणि आपले कला आणि संस्कृतीचं एक उदाहरण आणि एक रहस्याचं जिवंत उदाहरण देखील. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साई देशमुख. असेच हिंदू संस्कृतीत असलेली मंदिरे यांची माहिती घेण्यासाठी मला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहता असाल तर सबस्क्राईब करा.